नमस्कार मित्रांनो, जुळून येती रेशीम गाठी, उंच माझा झोका यासारख्या मालिकांमधून घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजेच शर्मिष्ठा राऊत। अभिनेत्री असण्यासोबतच शर्मिष्ठा उत्तम निर्माती देखील आहे। अशातच नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत हिने तिच्या पहिल्या घटस्फोटाबद्दल मोठा खुलासा केला आहे। लोकशाही मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये अभिनेत्रीने तिच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत। शर्मिष्ठाचं पहिलं लग्न अमय निपाणकरशी झालं होतं, परंतु 2018 मध्ये त्यांनी एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला। याबाबत बोलताना ती म्हणाली, त्या काळामध्ये आपलं आयुष्य आपल्याला बरंच काही शिकून जातं। मी लग्नाचा निर्णय घेतला होता, तो माझा निर्णय होता आणि तो चुकला। यासाठी मी इतर कोणालाही दोष देणार नाही। आपल्याही काही चुका होतात। जेव्हा न पटण्याची किंवा मतभेदाची सुरुवात होते तेव्हा समोरची व्यक्ती आपल्याला चुकीचीच दिसत असते। या जगात प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा असतो, त्यामुळे मी इतकंच म्हणेन की निर्णय माझा चुकला। माझे काही निर्णय चुकले, तसे समोरच्या व्यक्तीचेही चुकले। दोन चांगली माणसं एकत्र आली म्हणजे सगळं चांगलं होईल असं नसतं। त्या काळात माझे कुटुंबीय माझ्या सोबत ठामपणे उभे होते। मी ऑन कॅमेरा सगळ्यांना सांगू इच्छिते की आजकाल वैष्णवी हगवणे अशी प्रकरणं समोर येत आहेत। अशा बऱ्याच मुलींना घरी परत यायचं आहे, त्यांना परत येऊ द्या। समाजाचा विचार करू नका। त्यावेळी माझ्या घरच्यांचं एकच म्हणणं होतं की तू काहीच टेन्शन घेऊ नको, तुझा निर्णय ठरलाय ना, मग आम्ही तुझ्या पाठीशी आहोत। अशा पद्धतीने त्यांनी मला साथ दिली, असे म्हणत शर्मिष्ठाने तिच्या मनातील भावना व्यक्त केल्या। दरम्यान शर्मिष्ठाचं दुसरं लग्न तेजस देसाई सोबत झालं आहे आणि त्यांना रुंजी नावाची मुलगी सुद्धा आहे।